आज वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 23 जिल्ह्यांना अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। राज्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। आज वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागरिकांना काळजी घेण्याचे हवामान खात्याकडून आवाहन करण्यात आले आहे। राज्यात आजही पाऊस धुमाकूळ घालणार। महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज। हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पडताना दिसत आहे। अशातच आता हवामान खात्याकडून आज वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे। राज्यातील 23 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। नाशिक, पुणे, घाटमाता आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, नागपूर, वर्धा, अकोला, लातूर, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, बुलढाणा आणि भंडारदरा या जिल्ह्यांमध्ये देखील आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। हवामान खात्याकडून या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। आज मुंबईत सकाळपासून पाऊस पडत आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पालघर या सर्व ठिकाणी आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पाऊस पडत आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आणखीन चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे। शेतीचे काम रखडले आहेत। आता पावसाने पुन्हा जोर पकडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। पुण्यात पुढील 4 दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे पुणेकरांना उकड्यांपासून दिलासा मिळाला नाही। पुढील 3 ते 4 दिवस शहरात अशाच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। मागील काही दिवसाच्या तुलनेत तापमान घट झाल्याने उकड्याची तीव्रता कमी झाली आहे। पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहील। तापमान आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।